Learning is indeed a fun with Learn Easy Swayam. Welcome back friends in our channel Learn Easy Swayam. Our today's topic is based on our first poem of Standard 8 English textbook. Very first poem, Be the Best, but from that poem we have to see the story about the lion and the mouse, but we are not going to complete or we are not going to fill in the blanks of the story only. In the same video, I am going to tell you how to write a story using simple tricks. For that, just keep watching my video and see how we supposed to frame the story. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण एखादी गोष्ट इंग्रजीमध्ये कशी लिहायची हे बघण्याआधी आपला जो प्रश्न आहे बी द बेस्ट या कवितेमधला त्या प्रश्नाकडेही बघूयात. साधा त्यांनी गोष्ट जी आहे ती लिहून दिलेली आहेत, फक्त मधल्या फिल इन द ब्लँक्स यू सपोज टू राईट द फिल इन द ब्लँक्स अँड इवन दे हॅव गिवन द वर्ड्स विच यू सपोज टू फिल प्रॉपरली. त्यांनी पर्टिक्युलर वर्ड्सही दिलेत जे तुम्ही फक्त स्टोरी वाचून अंदाज घेऊन तिथे लिहायचे आहेत. अँड दॅट्स वाय I have not given ready-made answer. You just have to match the numbers with the blank and you are going to continue or complete the story. म्हणजे तुम्ही तुमची ही गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि लाऊड रीडिंग करायचं आहे. या सगळ्यामध्ये मी तुम्हाला लागलीची स्टोरी सांगणार नाही, बिकॉज वी ऑल आर वेल अवेअर अबाउट और वी हॅव हर्ड द स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस. सो I'm not going to repeat the story, but I'm going to tell you the easiest trick to frame story in English by your own. First of all, if you observe the story, see here, in the story, past tense was used and at the same time, past continuous tense can be used by the beginners to write a story. म्हणजे काय, ते तुम्हाला नेहमी जेव्हा एखादी गोष्ट लिहायची असेल, एस्पेशली ती इंग्रजीमध्ये लिहायची आहे, तेव्हा आपले काळ चुकण्याची खूप भीती असते. अशावेळी स्टोरीमध्ये तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की क्रियापदं जी येणार आहेत, स्टोरीमधली जी ॲक्शन येणार आहे, त्या ॲक्शनसाठी आपण पास्ट फॉर्म म्हणजेच भूतकाळी रूपाचा वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला. तदनंतर त्या स्टोरीमधले कॅरेक्टर्स कोणते आहेत ते तुमच्या एकदा लक्षात आले की तुम्ही तुमची स्टोरी फ्रेम करायला सुरुवात करू शकता. आता आपण एकदा ही स्टोरी पाहूयात. बघा, मी इथे मुद्दाम कडेला ही शी इट वॉज आय यू वी दे वर हा एक कडेला रकाना मी तुम्हाला ग्रीन स्केच पेननं लिहून दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येते जेव्हा ही शी इट हे प्रोनाऊन असतील, म्हणजेच कॅरेक्टर्स जे आहेत स्टोरीमधले लायन आणि माऊस, आता हे ॲनिमल असल्यामुळे त्यांनी इथे इट हे प्रोनाऊन वापरलेलं आहे, ॲनिमल्स असल्यामुळे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायची की ॲनिमलसाठी आपण इट हे प्रोनाऊन वापरतो. आता या स्टोरीमध्ये मनुष्य प्राणी म्हणजे माणसांचा उल्लेख आलेला नाही आहे, नाही तर आपल्याला ही शीचा उपयोग करायला लागला असता. आणि त्याशिवाय आय यू वी दे या प्रोनाऊनसाठी मात्र हे प्लुरल प्रोनाऊन असल्यामुळे वर हा पास्ट फॉर्म आपण वापरणार आहोत. आणि त्यानंतर आय एन जी फॉर्म पास्ट कंटिन्युअसमध्ये सुद्धा तुम्हाला कसा यूज करायचा आहे ते पाहायचं आहे. मग या स्टोरीमध्ये तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, अ लॉयन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. फर्स्ट ऑफ ऑल सी युअर थर्ड लाईन, वॉज स्लीपिंग. द लॉयन वॉज स्लीपिंग, इट इंडिकेट्स पास्ट कंटिन्युअस टेन्स in a forest. Here forest is a name, noun. After that, see, a mouse started playing on him. The lion got up. Now see the word got up, started playing. They indicates past form of the verb. He caught the mouse. Again see the word caught. कॅचचा जो पास्ट टेन्स आहे तो कॉट इथे वापरलेला आहे. त्याने उंदराला पकडले आणि त्याला तो मारायलाच लागला होता. वॉज रेडी टू किल इट. किल हे तुमचा आन्सर आहे. वॉज हा पुन्हा भूतकाळी रूपाचा वापर इथे केला गेलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सेकंड पॅरेग्राफ जरी पाहिला आणि लास्ट पॅरेग्राफ जरी पाहिलात तरी तुमच्या लक्षात येते की भूतकाळी रूपाचा वापर पास्ट फॉर्म ऑफ वर्ब्स जे आहेत ते इथे यूज करावे लागतात. तुम्हाला स्टोरीचं मोरालसुद्धा लिहायचं आहे, याच्यावर मी पुढच्या स्लाईडमध्ये बोलणार आहे. ही स्लाईड तुमच्या वर्कशॉपमध्ये बी द बेस्टमध्ये कामी येणार आहे. इथून पुढे आपण बघूयात
how we supposed to frame a story with simple tricks. First of all, see the moral of the story. You can frame morals in different words or in the precise sentences. तुम्ही अगदी छोट्या सरळ सोप्या वाक्यांमध्ये तुमच्या गोष्टीचं संदेश जो आहे तो संदेश लिहू शकता. त्या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात ते तुम्ही लिहू शकता. आणि त्याचबरोबर त्या गोष्टीमुळे तुम्हाला काय कळले ते सुद्धा तुम्हाला लिहिणे अपेक्षित असते. हे सगळं एका वाक्यात लिहिणं गरजेचं असतं. कारण स्टोरी रायटिंग जर 5 मार्काला आपण कन्सिडर केलं, इफ वी कन्सिडर स्टोरी रायटिंग फॉर 5 मार्क्स ॲट द टाईम, मोराल इज डेफिनेटली इज फॉर 1 मार्क. मोराल लिहिणं जे आहे ते तुम्हाला एका मार्कासाठी अपेक्षित असतं. आता इथे मी 2 मोराल तुम्हाला दिलेत. मर्सी ब्रिंग्स इट्स रिवॉर्ड अँड इव्हन लिटल फ्रेंड्स मे प्रूव्ह टू बी ग्रेट फ्रेंड्स. म्हणजे लहान लहान जे आपले मित्र आहेत ते सुद्धा कधीतरी महान मित्र म्हणून लक्षात घ्यायचे असतात. तुम्हाला माहिती आहे तो उंदीर कशा पद्धतीनं सिंहाची सुटका करतो आणि एखाद्यावर केलेली दया जी आहे त्या दयेचं नक्कीच आपल्याला पुढे फळ मिळतं. या अर्थानं 2 मी तुम्हाला मोराल्स दाखवलेले आहेत. आता थर्डही मी लिहून दिले. देअर इज नो बीइंग स्मॉल दॅट इट कॅनॉट हेल्प अ ग्रेटर. After that, I have given the same story but in the different word. Here again you have to observe the past form or the verb, and in the sentence most of the time verb lies at the second place or after noun and pronoun. म्हणजे क्रियापद हे तुमचं इंग्रजीमधल्या वाक्याचा जर विचार केला तर नेहमी नाव किंवा सर्वनामाच्या नंतर येत असतं. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्यायचं जिथे जिथे पास्ट फॉर्म आलेला आहे ते तुमचे व्हर्ब आहेत. आणि आता या स्टोरीचा तुम्ही विचार केलात. देअर लिव्ड अ लॉयन अँड अ माऊस. देअर म्हणजे तिथे एक सिंह आणि उंदीर राहत होता. मग हे होता जे आहे ते देअर लिव्ड. लिव्ड हा पास्ट फॉर्म लागलीच तुमच्या पहिल्या सेंटेन्स नंतर आलेला आहे. इंडिकेशन दाखवलं देअरनं. वन डे द लॉयन वॉज स्लीपिंग. सिंह झोपत होता, झोपला होता. अशा वेळी झोपला होता, वॉज स्लीपिंग, पास्ट कंटिन्युअस. मी जे तुम्हाला सांगितलं पास्ट सिम्पल पास्ट फॉर्म आणि पास्ट कंटिन्युअस फॉर्मचा सुरुवातीला तुम्ही स्टोरी फ्रेम करण्यासाठी उपयोग करू शकता. छोट्या पद्धतीनं लिहिली आणि मोरालसुद्धा खूप छान दिलं आहे बघा. डू गुड हॅव गुड. चांगले करा, चांगले मिळवा. म्हणजे चांगले केल्याने चांगल्या कर्माचे फळ चांगलेच असते. या अर्थानं ही स्टोरी मी इथे एक रेफरन्स म्हणून दिलेली आहे. आफ्टर दॅट स्टोरी टेलिंग or the story writing for beginners. Not about the telling, but I am talking about the story writing for the beginners. आत्ता आपण लगेच स्टोरी सांगणं, कथन ही खूप वेगळी गोष्ट असते. स्टोरी समोरच्याबद्दल गोष्ट सांगणं आणि गोष्ट लिहिणं यातमधला आपण इंग्रजीमधल्या गोष्ट लेखनाचा सराव आता करूयात. बघा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा तुमच्या गोष्ट लिखाणातला स्टोरी रायटिंगमधला, द फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज सुटेबल रायटिंग. You have to give the suitable title to your story because it indicates or gives a catchline of your story. तुमच्या स्टोरीची बेसिक कॅचलाईन किंवा जी थीम आहे ती थीम तुम्हाला त्या टायटलमधून कळणार असते. टायटलचं म्हणजे शीर्षकाचं महत्त्व काय हे आता आपण पुन्हा सांगण्याची गरज नाही. कुठल्याही रायटिंग स्किलमधलं शीर्षक जे असतं ते अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि फॉर दॅट टायटल you always get at least half mark as per the writing skills mark distribution. After title, use of past tense for beginners. मी तुम्हाला मागेही सांगितलं मागच्या स्लाईडमध्ये की सुरुवातीला गोष्ट लेखन करताना आपल्याला पास्ट टेन्स भूतकाळी रूपांचा सराव करणं गरजेचं असतं. ती भूतकाळी रूपं कुठे असतात ही मागच्या दोन्ही स्टोरीजमध्ये मी तुम्हाला सांगितलं. साधारणतः नाऊन प्रोनाऊन नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या शब्दात वाक्यातल्या तिसऱ्या शब्दामध्ये तुम्हाला पास्ट टेन्स हा सापडला जातो. किंवा ॲक्शन्स तुम्हाला आता इंग्रजीच्या सरावानं ॲक्शन वर्ड व्हर्ब्स कळायला लागलेले असतील. यूज ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स फॉर बिगिनर. नॉट ओनली सिम्पल पास्ट टेन्स बट past continuous tense you can easily use to frame a story. Proper use of noun and pronoun. See, proper use of noun and pronoun, and for that characters in the story. जेव्हा तुम्ही स्टोरी फ्रेम करता तेव्हा त्या स्टोरीतली जी कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर्सची नावं म्हणजे ती नाऊन झाली. ती घटना कुठे कुठे घडती आहे, ती स्टोरी कुठे रन होती आहे त्यामध्ये नाऊन्सचा यूज होईल. पण त्या कॅरेक्टर्सची त्या कथेमधल्या पात्रांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण प्रोनाऊनचा खूप योग्य वापर केला पाहिजे सुरुवातीच्या काळात. म्हणजे तुमचं
ग्रामॅटिकल मिस्टेक्स ज्या असतात इंग्रजी लेखनातल्या त्या होत नाहीत. इट विल सेव्ह यू आउट फ्रॉम द ग्रामॅटिकल मिस्टेक्स which we generally done while writing English. After that, use of apt adjectives for characters in the story. Here I have given one example as if it is based on the lion from the story. See, here character is lion and I have used 4 different adjectives for the lion. A big lion, brave lion, ferocious lion, kind lion. At first we found that lion is ferocious, but after that he was kind also. After an incident he was kind and he left that mouse out. म्हणजे तुम्हाला कथेच्या सुरुवातीला आठवत असेल की आपल्याला तो सिंह जो आहे तो खूप भयानक वाटतो, भयावह वाटतो, पण त्यानंतर तो त्या उंदराला सोडून देतो. तिथे तो आपल्याला काइंड म्हणजे दयाळू वाटायला लागतो. म्हणजे अशा पद्धतीचे जर तुम्ही त्या कॅरेक्टर्स बद्दल 5-6 ॲडजेक्टिव्हचा सेट तयार करून ठेवला तर तुमच्या स्टोरीला वेटेज येतं आणि तुमच्या स्टोरीमध्ये सिंपल छोटी छोटी वाक्य लिहिताना ती वाक्य खूप अर्थपूर्ण वाटत असतात. अँड आफ्टर दॅट यूज ऑफ प्रोव्हर्ब्स. इफ यू नो एनी प्रोव्हर्ब म्हणजे तुम्हाला म्हणी, महत्त्वाची वाक्य, एखादा सुविचार आणि जनरली मोरालमध्ये सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता, म्हणून मी हे सेंटेन्स दिलेलं आहे. म्हणींचा उपयोग तुम्हाला करता येईल. आता मोराल जे आहे, मोरालचा अर्थ काय होतो तर सोप्या भाषेत आपण जनरली मोराल म्हणतो म्हणजे मेसेज. अ मेसेज विच वी रिसीव्ड फ्रॉम द स्टोरी, द लेसन विच वी लर्न्ड फ्रॉम द स्टोरी, सिग्निफिकन्स ऑर द इम्पॉर्टन्स ऑफ द स्टोरी. लर्निंग मीन्स व्हॉट वी लर्न फ्रॉम द स्टोरी. अँड writer's meaning, what is the right and what is wrong, that we understand from the story, and that's why moral is also known as writer's meaning or the virtue we supposed to write in the moral. These all are nothing but the similar forms of moral, and generally we supposed to write in these type and will complete our story at the end of the suitable moral. After that, I have given the second example of the rabbit and the tortoise. ससा आणि कासवाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जाणून बुजून मी दोन्ही स्टोरीज खूप सोप्या घेतल्या. म्हणजे तुमच्या पहिल्या 8वीच्या पुस्तकातल्या पहिल्या धड्यातली पहिली स्टोरीसुद्धा आपण सिंह आणि उंदीर ही खूप कायम ऐकतोय, पण ती तुम्हाला का दिली, सरावाची वाटावी आणि तुम्हाला इंग्रजीत ती लिहिता यावी. अँड हिअर दॅट्स वाय आय हॅव चोजन द सेम स्टोरी, द रॅबिट अँड द टॉर्टॉईज. मग रॅबिट आणि टॉर्टॉईजमध्ये तुम्हाला काय तर तुम्ही ही स्टोरी पुन्हा वाचा, यातले पास्ट फॉर्म बघा, याच्यात व्हर्ब कुठे वापरलेलं आहे, प्रोनाऊन कुठे वापरलेलं आहे आणि काही ॲडजेक्टिव्स मी घालू शकतो का हेही तुम्ही बघायचं. मोरालसुद्धा मी मुद्दाम त्याच्या खाली दिलेली आहे, टायटल मी वेगळं हायलाईट केलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमची स्टोरी लिहायची आहे. इथे या स्टोरीमध्ये पूर्ण एका सलग पॅरेग्राफमध्ये ती दिली आहे. आपण 2 छोट्या पॅरेग्राफमध्ये परिच्छेदांमध्ये सुद्धा स्टोरी लिहू शकता. And last but not the least, I have given another story, Androcles and the Lion. In your standard 8 1.2 you have same lesson in our textbook. In unit 1 1.2 lesson, the Androcles and the Lion, we are going to see more about stories in our second lesson. But before that, you just have to take a quick recap which things we supposed to avoid while writing a story. First of all, do not copy points as it is, or the points whichever given in your note in your textbook and even in your question paper. Most of the student does the same mistake. बरीचशी मुलं जी आहेत तीच चूक पुन्हा पुन्हा करतात. पॉईंट्स जे आहेत ते तसेच्या तसे उतरवतात. मॅडमनी सांगितलेलं असतं टायटल द्या, मोराल त्यांनी काहीतरी पाठ करून आलेले असतात. मग मध्ये स्टोरी जी लिहायची असते, जी सेंटेन्सेस क्रिएट करायची असतात, ते सेंटेन्स क्रिएशन जे आहे ॲट दॅट टाईम द प्रॉपर यूज ऑफ ग्रामॅटिकल कन्स्ट्रक्ट दे आर नॉट रेडी टू इम्प्लिमेंट द ग्रामॅटिकल कन्स्ट्रक्ट ऑफ अ सेंटेन्स. ते वाक्याचा तयार करण्याची पद्धत जी आहे त्याच्यावर कामच करत नाहीत आणि मग पॉईंट्स ॲज इट इज उतरवतात. त्यामुळे त्या स्टोरीला मार्क बिलकुल दिले जात नाहीत. म्हणून नेवर एवर कॉपी द वर्ड. डू रिपीट द पॉईंट अगेन. डू नॉट कॉपी पॉईंट्स ॲज इट इज वॉट एवर गिवन इन युअर क्वेश्चन पेपर ऑर इन युअर टेक्स्टबुक. अँड सेकंडली, if you observe our book, do not repeat words. The examples whatever given by me, if you observe that examples again,
you'll easily find out that there is no repetition of words in the same story, although the story is of 10 to 15 lines only. साधारण 10 ते 15 ओळींची जरी ती गोष्ट मी तुम्हाला उदाहरणादाखल दिली असली तरी त्याच्यात कुठेही शब्दांची पुनरावृत्ती, रिपिटेशन झालेलं नाही आहे. आणि काय होतं, जेव्हा तुम्ही हे रिपिटेशन टाळता ना मुलांनो, तेव्हा पर्टिक्युलर टीचरला किंवा पेपर तपासणाऱ्या माणसांना एक गोष्ट लक्षात येते की what you have as an English beginner, or what amount of English that you know, or the range of the vocabulary that you have, or even the command over the language that you hold is easily seen by these tricks. If you avoid these silly mistakes, the particular teacher definitely understands that the particular boy or a girl has a good command over language and that's why she had written the best story. म्हणजे चांगली गोष्ट लिहिण्यासाठी या गोष्टी न करणं फार गरजेचं आहे. पुढे बघा, डू नॉट यूज इम्प्रॉपर टेन्स. जसं मी तुम्हाला पहिल्या उदाहरणालाही सांगितलेलं की इम्प्रॉपर टेन्स म्हणजे चुकीचा काळ जर तुम्ही स्टोरीमध्ये लिहिलात तर मात्र त्या स्टोरीला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून सगळ्यांनी हीच गोष्ट पुन्हा लक्षात घ्यायची आहे की आपल्याला अयोग्य काळ स्टोरीमध्ये लिहायचा नाही. जर स्टोरी मुळात घटना घडून गेलेली, स्टोरी इज मोस्ट ऑफ द टाईम बेस्ड ऑन द प्रिव्हियस इव्हेंट्स ऑर द इन्सिडेंट्स अँड दॅट्स वाय यू सपोज टू यूज द पास्ट फॉर्म ऑफ द टेन्स. बट इफ द कन्व्हर्सेशन इज देअर, फॉर एक्झाम्पल लॉयन अँड द माऊस, if you want to write what exactly the lion has said at that time, you can write it into the double inverted comma and at the same time you can write it in the present form. म्हणजे त्यावेळी तुम्ही पूर्ण वर्तमान काळ किंवा साधा वर्तमान काळ वापरू शकता. कधी, जेव्हा त्या दोघांचा प्रत्यक्ष संवाद तुम्ही त्या स्टोरीत लिहिणार असाल तेव्हा. पण जर शॉर्ट बट स्वीट स्टोरी लिहायची असेल तर प्रत्यक्ष संवाद न लिहिता पास्ट फॉर्मला कंटिन्युएशनमध्ये आपण एक खूप चांगली स्टोरी लिहू शकतो. सो हियर स्टुडंट्स, वी हॅव डन विथ आवर सेशन. थँक्स अ लॉट. सो stay with us. Hope you like my initiative. Hope you like this video. If you like it, press the bell button and subscribe my channel.